एका दुकानदाराने एक वस्तू 10% आणि 20%च्या सलग सवलतीने म्हणजे डिस्काउंटने विकल्या तर एकूण सवलत काढा म्हणजे एकूण डिस्काउंट विचारणार तुमचं. सलग म्हणजे क्रमवार डिस्काउंट दिली तिने. किती? पहिलं डिस्काउंट आहे मित्रांनो 10% आणि दुसरं डिस्काउंट किती? 20%. मित्रांनो डिस्काउंट हे नेहमी वजा करायचं असतं, निगेटिव्ह असतं. आपल्याला काय विचारले? एकूण डिस्काउंट म्हणजे शेवटी किती डिस्काउंट पडलं, इफेक्टिव्ह डिस्काउंट काढायचं आपलं. काय? इफेक्टिव्ह डिस्काउंट. सक्सेसिव्ह मेथड आपण करूया. सक्सेसिव्ह मेथड काय असते बघा ना, की -10 बरोबर प्लस करायचं दुसऱ्या 20 मध्ये -20 बरोबर, पुन्हा आणखी प्लस करायचं, यांचा एकदा गुणाकार करायचा. -10 गुणिले -20 आणि टक्क्यात काढायचं छेद 100 बरोबर. सिंपल. -10 आणि -20 किती? -30 बरोबर. पुन्हा मायनस मायनस काय होणार? गुणाकार. मायनस मायनस प्लस होत असतं म्हणजे प्लस लिहिणार बघा. 20 गुणिले 10 किती? 200. 200 भागिले 100 किती मित्रांनो? 200 भागिले 100 2 बरोबर. बघा -30 आणि 2 किती होणार? -28% म्हणजे एकूण सवलत किती झाली? -28%. धन्यवाद.